दुसरी आणि चाल आणि जा आता गावात भैया कुठतरी पण ती एवढे ताबडतोब गवस होते जायचं त्याला गावात आणि दुसरी मरून दे गावात म्हणा तिच्यात राहिलाय नाही नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी फार आगळं वेगळं या व्हिडिओमध्ये झाड दाखवित आहे. आता हे झाड आणि फळं पाहून काय मित्र म्हणतील हे कदाचित जांभुटीचं झाड असेल, म्हणजे जांभळ्याचं. पण मित्रांनो, हे जांभळ्याचं झाड नाही, हे भलं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे. फार वर्षापूर्वीचं हे भलं मोठं कढीपत्त्याचं झाड तुम्हाला दाखवित आहे. आता सध्या त्यांना भरपूर फळं आलेले आहेत. कढीपत्त्याचे झाडंसुद्धा जर त्यांना पाणी असलं खोडात तर भले मोठाले, फार मोठाले होतात. हे पाहणं आता हेच प्रत्यक्षात तुम्हाला मी दाखवत आहे. भरपूर वारा आहे, वाऱ्याची झुळूक चालू आहे. अशा पद्धतीचं हे फळं आलेलं कढीपत्त्याचं झाड आहे. बऱ्याच वर्षापूर्वीचं हे झाड आहे. आपल्याला माहीतच आहे की हे स्वयंपाक म्हटला की स्वयंपाकामध्ये म्हणजे आपण काय म्हणतो, थोडक्यात आपल्या गावठी शब्दात बोलायचं ठरलं तर आपण काय म्हणतो त्याला कालवण. त्याला फोडणी द्यायला हे कढीपत्त्याची पाल्याची गरज येते. म्हणजे जरा 2 घास माणूस चवानं खातं, असं या कढीपत्त्याचं वैशिष्ट्य आहे. हे पहा, तुम्हाला खोडसुद्धा दाखवणार आहे. भलं मोठं खोडसुद्धा आहे. हे पहा, खोड आहे, भलं मोठं खोड आहे.